स्थायी समिती आहे, मग ते शीतल शिंदे असतील किंवा अन्य कोण असतील, पिंपरीचे चेहरा कुणी असू शकतो, किंवा कदाचित चिंचवडलाही मिळू शकतं. म्हणजे असं काही नाही, परंतु तिघांमध्येच बॅलन्स करायचं असं काही नाही, पण होऊ शकतं. बरं, मागच्या वेळी जसं महापौर पदासाठी आपण जर पाहिलं 2017 ते 2022च्या दरम्यान 3 महापौर भाजपनं बसवले आणि त्यांची संख्या एकूण 26 झाली. आता त्यामध्ये नितीन अप्पा काळजे होते, राहुल जाधव होते आणि उषामाई ढोरे होत्या. त्यामध्ये त्यांनी एक लेडीज महापौर बसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आताही खुलं आहे महापौरपद, त्यामुळे पुरुष जेंट्स असं काही विषय नाही आहे लेडीज असं. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आता देखील महापौर पदाचा कार्यकाल हा असाच वाटला जाईल आणि किंवा जे आधी नाराज आहेत त्यांना कदाचित पुन्हा महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकेल? होऊ शकतं. कदाचित जसं 2017ला जो पॅटर्न भाजपने शहरामध्ये राबवला, सेम तसाच पॅटर्न पण येऊ शकतो. कारण काय माहिती आहे का, म्हणजे 2.5 वर्षासाठी जे काही आरक्षण आहे, सर्वसाधारण आरक्षण, समजा 1.25 वर्षाचा काळ हा रवी लांडगे यांना मिळू शकतो आणि उरलेल्या 1.25 वर्षाच्या काळात जे काही प्रभावी नाराज आहेत, प्रभावी नाराज त्यांना ती संधी देण्याचा प्रयत्न पक्ष जरूर करेल असं वाटतंय. बरं, आणि महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं वाटतं की एखादं नाव त्या ठिकाणी येऊ शकतं, जसं उषामाई ढोरे अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांना पण 2.5 वर्षासाठी त्यांना महापौरपद मिळालं होतं. तुम्हाला असं वाटतं की यावेळी एखाद्या महिलेचा विचार केला जाईल? कारण की भाजपमध्ये जे कोणी 84 निवडून आलेत आणि एक अपक्ष जर आपण बघितलं तर 42 पुरुष आहेत आणि 43 महिला आहेत. एक आजपर्यंत जर तुम्ही पदांचं रोटेशन जर बघितलं, पद वाटपातना म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हाही आणि भाजपचा जो काही 5 वर्षाचा कार्यकाल होता तेव्हाही, 2017ला भाजपचे 77 नगरसेवक होते. त्यांनी काय केलं होतं, पदांचं एक रोटेशन, एक गणित जमवलं होतं. म्हणजे मग काय केलं होतं की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे पदांवर. मग त्यासाठी मग जी काही पदं आहेत त्याची आखणी करून मग थोडं कसा न्याय देता येईल यासाठी त्यांची आखणी केली होती. आणि जे काही आपले 77 सदस्य आहेत, प्रत्येकाला स्थायी समिती सदस्य पदावर का होईना कसं जाता येईल या दृष्टीने त्यांनी फार मोठी मागच्या वेळेस तशी नियोजन केलं होतं. कदाचित यावेळेसही ते नियोजन करू शकतील. यावेळेस थोडी संख्या जास्त आहे, 77च्या ऐवजी 85 लोक आहेत, त्यामुळं ते नियोजन नक्की करतील. आणि महिलांबाबतीत ते ना कायम महिला म्हणलं की मग उपमहापौर, विधी समिती, महिला बालकल्याण, शिक्षण मंडळ असा एक पायंडाच पडत चाललेला आहे. माई ढोरेंना महापौरपद मिळालं 1.25 वर्षाच्या ऐवजी त्यांना 2.5 वर्षाचा काळ मिळाला, कदाचित तसंही होऊ शकतं. परंतु ती जी फेज होती माई ढोरेंच्या बाबतीतली, त्यावेळेस नेमका कोरोनाचा प्रादुर्भाव होता आणि ते पद काढून परत नवीन नेमणं, त्या सगळ्या कंडिशनमध्ये ते योग्य बसलं नव्हतं.